युवराज पहिलाच बॉल ऑन साइडला वळवलाय, बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, मिड विकेटला क्लिअर करत चौकार. मंडळी उपस्थित आहेत त्या सर्व मान्यवर मंडळींचं आपण सहर्ष स्वागत करणार आहोत. एसपीके सुपर किंग संघ आपल्यालाच दुसऱ्या इनिंग मध्ये बॅटिंग करायची आहे. यावेळेस देखील शोक लाजवाब पाहायला मिळतोय. इनटू दी स्लॉट, गोइंग आउट ऑफ दी प्लॉट, वन बाउन्स ओव्हर द फॅन्स चौकार. मैदानावरती पाहायला मिळतोय दोन बॉल वरती दोन खणखणीत प्रहार, दोन खणखणीत चौकार देखील पाहायला मिळेल. चौकाराच्या साथीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 8 या आकड्यावर. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न होता, मात्र इथे मिस्टेक झाली आहे की नाही हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. नाही मिस्टेक. यावेळेस देखील फटका फसलाय, डाऊन द बॉल फिल्डर येतील कॅच साठी आणि कॅच झाली ड्रॉप. 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. धावसंख्या फलकावरती पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 10 ऑन द बोर्ड. युवराज सिरोशी आणि अभय लचके या दोघांसाठी सुवर्ण संधी असेल. रुपेश दादा व्यापारी, परेश दादा, येस परेश दादा व्यापारी यांच्या वतीने 3 सिक्सर साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 10, 2 बॉल 2 चौकार, त्यानंतर डॉट, त्यानंतर डबल पाहायला मिळाली. खबरच्या दिशेला सुख चांगला पाहायला मिळतोय. अभयच्या बॅट मधून अजून एक खणखणीत चौकार. आपल्याला पाहायला मिळतील. अक्रॉस द लाईन क्रॉसबॅटेड स्ट्रोक अटेम्प्ट जरूर होता. मैदानावरती आलेली सिंगल, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न झालेला नाहीये. मैदानावरती आपण पाहू शकतो 1 धाव झाली कंप्लीट. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल पुढे सरकत असताना 15 धावा धाव फलकावरती, 15 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त. धावसंख्या 15. यावेळेस देखील बॅटची कडा पाहायला मिळतीये. आलेली मैदानावरती आपण पाहू शकतो जी मात्र सिंगल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली ती म्हणजेच 16 या आकड्यावर, 16 ऑन द बोर्ड. 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. षटक क्रमांक 2 गणेशांच्या वतीने प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळतोय. अभय आणि युवराज हे 2 खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. दोन्ही खेळाडूंकडे फार चांगली कॅपॅबिलिटी आहे, कॅलिबर आहे, गुणवत्ता ठासून देखील भरली आहे.
मैदानावरती आपण बघूया आता कशा प्रकारची कामगिरी होईल. यावेळेस देखील ड्राइव्ह केला इनसाइड आउट, मात्र इथे मिस्टेक होत असताना पाहायला मिळते. थोडीशी मिस्टेक आणि बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेला जरूर होता. मात्र 3 धावा, 7 बाज और ताज. 3 धावा कंप्लीट आहेत. 3 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 19 या आकड्यावर. 19 ऑन द बोर्ड. 19 धावा या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 19 ऑन द बोर्ड. 19 धावा धावफलकावरती. संध्याकाळचं सत्र आहे त्यामध्ये धावा भरपूर झाल्या, तर मात्र थोडंसं एसपीके सुपर किंग्स या संघावरती प्रेशर तडपण देखील क्रिएट होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. गौरव नंतर आता गणेश बघूया आता कशी कामगिरी करतील. पहिल्या षटकामध्ये गौरवची महागडी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेस देखील स्ट्रोक चांगला पाहायला मिळते. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलेला जबरदस्त षटकार. जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतोय खणखणीत षटकार. षटकाराच्या साथीने धावसंख्या 25 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. 25 ऑन द बोर्ड. 25 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. ऑन साइडला क्रॉस पॅटेड स्ट्रोक पाहायला मिळतोय. मैदानावरती आलेली सिंगल एका धावेच्या मदतीने धावफलक जाईल पुढे आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. 26 धावा धावफलकावरती. शुभम ठाकरे आपल्याला पाहायला मिळतात. आमच्या समालोचन कक्षामध्ये फार गुणवान असा खेळाडू आहे, गुणवान असे व्यक्तिमत्व आहेत आणि आमचे बंधुतुल्य मित्र. शुभम इन ऍक्शन मध्ये आपल्याला 2 मॅचेस मध्ये बघायला मिळाले. लायन्स 11 या संघाकडून खेळत असताना. यावेळेस देखील खोलवा टप्प्याचा बॉल ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न होता, थोडीशी मिस्टेक होत असताना पाहायला मिळते. फार चांगले ड्राइव्ह्स करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. युवराज मैदानावरती डॉट बॉलची होत असताना समाप्ती. पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर ट्रिपल, त्यानंतर सिक्सर, त्यानंतर सिंगल आणि त्यानंतर डॉट आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील खोलवा टप्प्याचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आला बॉल डॉट. अशा रीतीने षटकाची होती सांगता. षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होत असताना आपल्याला दुसरं पाहायला मिळेल. 2 षटकांच्या अखेरीस धावफलक 26 या आकड्यावरती. योगेश दादा, सेकंड इनिंग मध्ये तुम्हालाच बॅटिंग करायची आहे आणि तुम्हीच स्पीडअप करत नाहीयेत. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 26 धावा. षटक क्रमांक मैदानावरती तिसरं मार्गस्थ होत असताना पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅक वरती सागर पाहायला मिळतील. सागरच्या वतीने कशी कामगिरी असेल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं राहणार आहे. गोलंदाज तयार. त्यावेळेस ऑन साइडला क्रॉस पॅटेड स्ट्रोक टीम जरूर आहे. सागर पाहायला मिळतील. जोपर्यंत फील्ड करण्यात येईल तोपर्यंत मैदानावरती आलेली ही सिंगल एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे जाईल आणि फलकावरती धावा 27 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 27 ऑन द बोर्ड. आतापर्यंत जबरदस्त मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते, जी मात्र फलंदाजी गोलंदाजी थोडीशी कमकुवत आपल्याला पाहायला मिळाली. टेंटेटिव्ह अप्रोच गोलंदाजांचा पाहायला मिळाला. या षटकामध्ये सागरच्या खांद्यावरती देखील फार मोठी जबाबदारी आहे. जो मोमेंटम आहे तो ब्रेक करावा लागेल. मैदानावरती साखळदंड तोडावे लागतील आणि कमबॅक करून द्यावा लागेल. ब्रेक थ्रूची नितांत गरज आहे. तो ब्रेक थ्रू मैदानावरती देतील का हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 27. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसरा बॉल डॉट. यावेळेस देखील पाहायला मिळतोय डॉट बॉलची होत असताना समाप्ती. फलक पाहायला मिळतोय जो मात्र स्थिर आहे. फलक जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय स्थगित. धावसंख्या फलकावरती 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. हे षटक मी म्हणेल कमबॅकचं षटक आहे. सागर यांच्यासाठी मेक और ब्रेक असं षटक आपल्याला पाहायला मिळालं आणि या षटकामध्ये फार चांगली कामगिरी करत असताना मात्र इथे युवराज डाऊन द बॉल फिल्डर मात्र कॅच कंप्लीट झाली आणि 6 देखील पाहायला मिळतो. षटकार आहे.
सिक्सर पाहायला मिळतोय. कॅच कंप्लीट केली होती मात्र षटकार पाहायला मिळतोय. सिक्सर. षटकाराच्या साथीने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 33. 33 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस देखील डॉट बॉलची होत असताना समाप्ती. फार चांगली गोलंदाजी मैदानावरती सागर यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. मागील बॉलमध्ये थोडंसं जजमेंट जर केलं असतं ना तर कॅच देखील कंप्लीट झाली असते आणि या मॅच मध्ये कमबॅक देखील झाला असता एसपीके सुपर किंग संघाचा एकाच ओव्हर मध्ये. या 2 ओव्हरची आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही भाऊ आहेत आणि दोन्ही भावांसाठी सुवर्ण संधी. 3 बॉल 3 सिक्सर जर ठोकले तर मात्र 3,333 रुपयाचं पारितोषिक विजयजी चव्हाण यांच्याकडून ही सुवर्ण संधी असेल. यश पाहायला मिळतात. यावेळेस देखील स्ट्रोक चांगला पाहायला मिळतो मात्र मेल धाव जी मात्र फक्त आणि फक्त एकच. आलेली सिंगल धावसंख्या फलकावरती आपल्याला 35 पाहायला मिळेल. ऑन द बोर्ड. 35 धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज देखील तयार होत असताना यश पाहायला मिळत आहेत. अभय लचके, वैभव लचके 2 बॅटर आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतील. दोन्ही खेळाडूंच्या वतीने कशी कामगिरी असेल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं. यावेळेस देखील बॅकफुटला आले. पुल करण्याचा प्रयत्न होता. मैदानावरती आलेली सिंगल. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकेल आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल पुढे सरकत असताना 36 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 36 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती. धावेंचा ग्राफ खाली येत चाललाय. पहिल्या षटकामध्ये 15 होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 11, तिसऱ्या षटकामध्ये फक्त 7. या षटकामध्ये आतापर्यंत 3 धावा पाहायला मिळत आहेत. वैभवने देखील प्रयत्न केले होते. आलेली सिंगल पाहायला मिळते. लॉंग ऑनच्या दिशेला बॉल जरूर ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. मैदानावरती 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावेंच्या मदतीने धावसंख्या जाईल फलकावरती पुढे आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 38. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झालाय आणि या षटकाचा विचार केला तर 5 धावा फलकावरती 8. आता शेवटचा बॉल आहे. या शेवटच्या बॉलवरती यशवरती आक्रमकता धारण करेल काय देखील पाहणं गरजेचं. फॉलिंग स्वीप मारण्याचा प्रयत्न होता मात्र आलेली सिंगल एका धावेच्या मदतीने षटकाची होती आपण पाहू शकतो जी मात्र सांगता. आणि अशा रीतीने षटक क्रमांक 4 मैदानावरती समाप्त. धावसंख्या फलकावरती 39. 39 धावा धावफलकावरती. चला वेळ वाचवणं गरजेचं राहणार आहे. मात्र त्यानंतर यावेळेस देखील बॉल हवेमध्ये असेल. डीप मधून फिल्डर येत आहेत. कॅच साठी कॅच झाली. ड्रॉप. सिंगलला डबल मध्ये कन्व्हर्जन आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावेंच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 2 धावेंच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 45 धावा पाहायला मिळतील. 45 ऑन द बोर्ड. 45 धावा धावफलकावरती. चौकारानंतर डॉट, त्यानंतर डबल पाहायला मिळते. धावसंख्या थांबवली आहे, नो डाऊट ॲट ऑल. 15 नंतर 11, 26 2 षटकांमध्ये. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल फिल्डर येण्याचा प्रयत्न करतील. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न
मैदानावरती 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. जास्तीत जास्त धावा अभय कुटेल अशी त्यांना शाश्वती आहे आणि म्हणून मैदानावरती स्ट्रायकिंग एंडवरती अभयला आपण पाहतोय. 2 धावा कंप्लीट 2 धावांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 47 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सत्तेचाळीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस देखील ऑन साइडला वाडा स्ट्रोक, ब्रिलियंट एक्झिक्युशन आपल्याला पाहायला मिळतोय. एक्झॅक्टली किती धावा आहेत? एकच धावा असेल, एक धाव पाहायला मिळेल. चला ऑन फील्ड डिसिजन जो मात्र ग्राह्य धरला जाईल याची नोंद करून घ्यायची आहे. सर एकच ना, एकच असेल. सो एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 48. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे आणि विशेष कौतुक करेल ज्या प्रकारची गोलंदाजी झाली. एकही एक्स्ट्रा बॉल आतापर्यंत या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीये. त्यामुळे मला वाटते पहिली इनिंग असेल ज्या इनिंग मध्ये एकही एक्स्ट्रा बॉल नाहीये. पुढचा चेंडू डेड बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 48 धावा धावफलकावरती आणि शेवटचा बॉल यावेळेस देखील आपल्याला पाहायला मिळेल. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न होता, मात्र आलेली सिंगल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न, मात्र लेगबाशी आलेली सिंगल. धावसंख्या फलकावरती 49 आणि 50 धाव्यांचं लक्ष्य मैदानावरती सेट करण्यात आलंय. 50चं लक्ष्य, 50 धाव्यांचं टार्गेट SPK सुपर किंग्स या संघासमोर असेल. बॅटर्स मैदानावरती लवकरात लवकर येणं गरजेचं आहे. चला बॅटर्स मैदानावरती लवकरात लवकर येणं गरजेचं आहे. ही आपल्याला नम्रतेची विनंती असेल. आपल्यालाच बॅटिंग करायची आहे. बॅडलाईटचा इम्पॅक्ट आपल्यावरतीच पडेल. 50 लक्ष. योगेश आणि निलेश A1 क्लासिकल जोडी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल आणि 50 धाव्यांचं लक्ष्य मैदानावरती सेट करण्यात आलंय. अभय लचके
ओनली दोस्ती 11 संघासमोर मी एक गोष्ट नक्की बोलेल नयन की त्यांच्या समोर गोलंदाजी फलंदाजी ज्यावेळेस होते ना थोडीशी फलंदाज मिस्टेक करतात. हा वेग प्रचंड आहे त्यासोबतीला व्हेरिएशन आणि त्या सोबतीला जर बघायला गेलं तर फिल्डिंग फार चांगली आहे. ज्या प्रकारे AUP पावशेपाडा संघाची फिल्डिंग आहे ओनली दोस्ती 11 संघाची देखील फिल्डिंग त्याच दर्जाची आपल्याला पाहायला मिळते. चला सामन्याला आपण सुरुवात देखील करणार आहोत. बॉलिंग ट्रॅक वरती अभय लचके, स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज निलेश यांना आपण पाहतोय. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती योगेश SPK सुपर किंग्स विपक्ष दोस्ती 11 अशी लढत सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. गोलंदाज तयार राईट हँड ओव्हर द विकेट. फक्त कट केल्या मैदानावरती आलेली सिंगल पहिल्या बॉल वरती एका धावेच्या मदतीने धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. ओपन होत असताना 1 ऑन द बोर्ड एक धाव जी धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त आयोजन नेत्रदीपक असं नियोजन आपल्या सर्वांना पाहायला मिळालं. प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ क्रमांकाचं आपल्याला ब्युटिफुल करंडक ज्यांच्या वतीने लाभलंय दीपक दादा माडसे साहेब यांचा मी विशेष आभार व्यक्त करणार आहोत. यावेळेस आलेली सिंगल धावसंख्या 2 या आकड्यावरती मॅन ऑफ द मॅच साठी ब्युटिफुल ट्रॉफी साईशा एंटरप्राइजेस राकेश राजेश शेठ वाळिंब यांच्या वतीने आम्हाला सौजन्य त्यांचा विशेष आभार. सन्मान चिन्ह प्रवीण दादा बनकरी गणेश दादा बनकरी यांच्या वतीने आम्हाला सौजन्य लाभलं त्यांचा विशेष आभार. यासोबतीला ॲडव्होकेट पोलीस जो सामना आहे प्रेक्षणीय लढत त्यासाठी ट्रॉफी संतोषदादा ठाकरे यांच्या वतीने सौजन्य झाली त्यांचा विशेष आभार. 40+ ची ट्रॉफी रुपेश दादा बनकरी यांच्या वतीने आम्हाला सौजन्य झाली आहे. प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ क्रमांकाचे जे ओनर आहेत त्या ओनरसाठी शूज आम्हाला सौजन्य योगेश दादा मसोंडे यांच्या वतीने लाभले त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करणार आहोत. त्यासोबतीला आपल्याला पाहायला मिळतील मॅन ऑफ द मॅच साठी पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतील. स्वीट बॉक्स अनंत शेठ ठाकरे यांच्या वतीने सौजन्य त्यांचा विशेष आभार. कोल्ड्रिंक राकेश आणि विघ्नेशजी ठाकरे यांच्या वतीने सौजन्य त्यांचा विशेष आभार. फरसान हर्षदजी कोर यांच्या वतीने आम्हाला लाभले त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करणार आहोत. यावेळेस स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. फिल्डरच्या वतीने थोडीशी मिस्टेक बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार देखील पाहायला मिळेल. कोल्ड्रिंक दौलत भाऊ राठोड यांच्या वतीने आम्हाला सौजन्य झालंय त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करणार. हॅरी सर सॉरी थोडंसं दिलगिरी व्यक्त करतो आपल्याकडे वेळ कमी आहे. सनग्लासेस गॉगल संदीपजी शिंदे श्री समर्थ कृपा ऑप्टिक्स यांच्या वतीने आम्हाला लाभले मॅन ऑफ द मॅच साठी त्यांचा विशेष आभार. हे सर्व दानशूर दात्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करणार. मॅन ऑफ द मॅच ची ब्युटिफुल ट्रॉफी साईशा एंटरप्राइजेस राकेश राजेश शेठ वाळिंबे यांच्या वतीने आम्हाला सौजन्य त्यांचा देखील विशेष आभार असेल. जाऊया मैदानाच्या दिशेला आपल्याला पाहायला मिळतील वेगळी शैली हॅरी सरांची आणि धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते एका धावेच्या मदतीने पुढे सरकत असताना 7 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज देखील पुन्हा एकदा तयार होत असताना पाहायला मिळत आहेत. अभय लचके यावेळेस देखील वेगवान बॉल प्रचंड वेग आपल्याला पाहायला मिळाला. आलाय बॉल जो मात्र आपण पाहू शकतो डॉट आणि डॉट बॉलने आपण पाहू शकतो षटकाची युती सांगतच षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त होईल. धावसंख्या 7 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. परेश आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक परेश मांगे आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय जो मात्र दुसऱ्या प्रगती पथावरती पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 43 धावांची आवश्यकता. यावेळेस देखील बॅडमिंटन स्टाईल मध्ये स्ट्राइक केलाय. हा बॉल खराब होता. स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. निलेशच्या बॅट मधून आलेला हा जबरदस्त 4 चौकार. चौकाराच्या साथीने धावसंख्या 11. गोलंदाज देखील पुन्हा एकदा तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. परेश मांगे यावेळेस देखील बॉल हवेमध्ये असेल डाऊन द बॉल. फिल्डर मात्र बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. निलेशच्या बॅट मधून कडक स्ट्रोक. बॉल सीमा पार. सिक्सर षटकार. बऱ्याच वर्षानंतर आपण पाहू शकतो
निलेश आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत आणि क्रिकेट खेळत असताना आपण पाहू शकतो स्ट्रेट डाऊन द ग्राउंड जबरदस्त सिक्सर आपल्याला पाहायला मिळेल. षटकाराच्या साथीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचली 17 या आकड्यावर. पुन्हा एकदा इथे आपण पाहू शकतो आलेली सिंगल एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल ती म्हणजे 18 या आकड्यावरती. पहिला चौकार आला, त्यानंतर षटकार. प्रेसच्या विरोधामध्ये आक्रमकता आपल्याला पाहायला मिळते. ही आक्रमकता कुठेतरी थोडीशी अडचणीची असेल. ज्या प्रकारची आपल्याला कामगिरी पाहायला मिळते ती कामगिरी थोडीशी धोकादायक आहे दोस्ती 11 संघासाठी. म्हणजे मी म्हणेल अडचणीचा सावट आणि व्हाईट बॉल पंचांचा इशारा येतोय. अवंतरची धाव फलकावरती आड होईल. अवंतरच्या स्वरूपामध्ये धावसंख्या पुढे जाईल आणि फलकावरती धावा 19 धावा या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. चला वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं आहे. 19 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस देखील पूल केलाय. डीप मध्ये फिल्डर असतील. फिल्डिंग चांगली पाहायला मिळेल. आलेली मैदानावरती सिंगल. या मॅच मध्ये मी म्हणेल ही जी ओव्हर होती या ओव्हर मध्ये जी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली, तंत्रशुद्ध फटके, टेक्निकल स्ट्रोक फलंदाज निलेश यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले. धावसंख्या फलकावरती 20 धावा आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस देखील आपण पाहू शकतो डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या फलकावरती आपल्याला 20 पाहायला मिळते. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. पण असं लक्षाचा पाठलाग करत असताना SPK सुपर किंग्स हा संघ आपल्याला पाहायला मिळते. फार चांगल्या पोझिशन वरती आहे सध्याच्या घडीला. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल फिल्डर येत आहेत कॅच साठी. कॅच झाली ड्रॉप. मैदानावरती कॅच ड्रॉप होत असताना पाहायला मिळेल. सहसा कॅच सोडत नाही, मात्र आता कॅच सुटली आहे आणि आली आहे सिंगल. अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती पाहायला मिळेल, जो मात्र समाप्त होत असताना दुसऱ्या 2 षटकांच्या अखेरीस धावफलक पाहायला मिळतोय. पुढे सरकत असताना जाऊन पोहोचलाय 22 या आकड्यावरती. 28 ची गरज आहे. उर्वरित बॉल असतील 18. चला वेळ वाचवणं गरजेचं आहे. वैभव लचके पाहायला मिळतील. वैभव पाहायला मिळतील. यावेळेस हाफ ट्रॅकर आणि हाफ ट्रॅकरला फेकून दिले मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सिक्सर. आपटी बार पाहायला मिळाली. हाफ ट्रॅकर होता, त्या हाफ ट्रॅकर वरती खणखणीत सिक्सर पाहायला मिळतोय. ब्रेड अँड बटर बॉलची संधी होती आणि त्या संधीचं सोनं करत असताना जबरदस्त टोले जंग फटके आपल्याला पाहायला मिळाले. या फटक्यांचे चटके डेफिनेटली बसत असताना आलेला सिक्सर. षटकाराच्या साथीने धावसंख्या 28 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 22 धावांची अजूनही गरज आहे 17 बॉल मध्ये. 17 बॉल 22 इक्वेशन सोपं होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील मैदानावरती पाहायला मिळेल. एक्झॅक्टली घडलंय काय हे आपण पाहूया. व्हाईट बॉल. अवंतरची धाव फलकावरती होईल 8. आणि वेगळी शैली आहे. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. जो रियाज करताय वही राज करताय. रियाज भरपूर केला. आज राज करत असताना टेनिस क्रिकेटच्या जगतावरती. धावसंख्या फलकावरती आपल्याला 29 पाहायला मिळते. अडचणीमध्ये आता आपल्याला पाहायला मिळेल दोस्ती 11. यावेळेस देखील क्रॉस बॅटेड स्ट्रोक आलेली मैदानावरती सिंगल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळेल 30 या आकड्यावर. 30 ऑन द बोर्ड. धावसंख्या फलकावरती 30 ऑन द बोर्ड. 30 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील.
वैभव पाहायला मिळत आहेत. आज प्रत्येक जण खुश असेल का? प्रत्येक जण जवळपास एक मॅच जिंकला. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल युवराज येत आहेत कॅच साठी. कॅच होईल कंप्लीट. फलंदाज झालेत बाद. विकेटचं होत असताना पतन. ही महत्वाची विकेट इथे कोंडी फोडण्यात आली आहे. फलंदाजाच्या खेळीचा अंत होत असताना पाहायला मिळते. फलंदाज निलेश बॅक टू दी पवेलियन. विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळते. फार चांगली कॅच युवराजच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या 30. विजयासाठी अजून देखील 20 ची आवश्यकता. देखील ऑन साइडला लोबा फुलटॉस देखील आपल्याला पाहायला मिळाला. एक्झॅक्टली मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल आलेली डबल. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 32. 32 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज देखील तयार होत असताना पाहायला मिळतात. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झाला. 32. 32 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस देखील ऑन साइडला टर्न केला. सिंगल आड होईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 33 ते 30 या आकड्यावर. सध्याच्या घडीला जर विचार केला तर एखाद विकेट महत्वाची आहे. एखाद विकेट जर आली ना या मॅच मध्ये दोस्ती 11 संघाचा कमबॅक देखील आपल्याला पाहायला मिळेल. 13 मध्ये 17 ची आवश्यकता. आणि यावेळेस बॉल हवेमध्ये. यावेळेस जर कॅच पकडली तर मात्र ही मॅच देखील तुमच्या खात्यामध्ये झुकू शकते, कारण महत्वाची विकेट गेली आहे. आणि आता 12 बॉल मध्ये 17 धावांची आवश्यकता देखील आपल्याला पाहायला मिळेल. 12 बॉल विजयासाठी 17 ची आवश्यकता जरूर. सागर बनकरी, सागर लोखंडे 2 खेळाडू मैदानावरती आता इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील, ज्यांच्याकडे गुणवत्ता आहे. तरी देखील योगेश बनकरी तो योगेश बनकरी आहे. 12 मध्ये 17 ची आवश्यकता.
ती 10 बॉल 15 ची मॅच आहे 50-50 का कारण योगेश बनकरे सारखा एक जबरदस्त खेळाडू मैदानाच्या बाहेर सागर नावाचे 2 खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतात. या दोघांच्या खांद्यावरती जबाबदारी होती तर मात्र सागर यांची खेळी समाप्त झाली आणि आता इथे गौरव यांची देखील खेळी समाप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळते. विकेटचं पतन अजून एक धक्का. त्यांच्या वतीने कशी कामगिरी असेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. 2 विकेट आलेले आहेत 3 बॉल वरती आणि आता आपण पाहू शकतो कमबॅक देखील झालं. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल फिल्डर स्वतः येत आहेत. गोलंदाज आणि विकेटचं पतन. अजून एक धक्का. धक्के पे धक्का. गणेशांच्या खेळीचा अंत. संध्याकाळच्या सत्रामध्ये धावा बनवणं अतिशय अवघड असतं. 15 देखील 25 किंवा 35 सारख्या वाटतात. अगदी तेच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. थर्टी 35 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस देखील फार चांगली गोलंदाजी अभयच्या वतीने पाहायला मिळते. 3 महत्वाचे विकेट कॅरी केलेत. 3 महत्वाचे विकेट देखील कॅरी होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. 2 धावा खर्च केल्यात. अभय लचकेने ज्या प्रकारची कामगिरी केली आहे एका ओव्हर मध्ये या मॅचचा रिदम चेंज केलाय. कुठे मॅच होती. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये पाहायला मिळतोय. आलेली सिंगल. एसपीके सुपर किंग संघासाठी मी म्हणेल अजून देखील आशेचा किरण हा आहे की सागर लोखंडे मैदानावरती अजून आहेत. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते जे मात्र 2 धावांच्या मदतीने पुढे सरकेल. 37 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. उर्वरित समीकरण 6 बॉल 13 धावांची आवश्यकता. 6 बॉल 13 धावांची आवश्यकता. चला चिंतामण दादा चौधरी इथून रजा घेत आहेत वाटते. अच्छा पुढून बघणार आहेत. 6 बॉल 13 ची आवश्यकता आहे विजयाचं इक्वेशन. आता चर्चा थोडीशी रंगत असताना आपल्याला पाहायला मिळेल. संजू असतील, चिंतामण दादा आहेत, दीपक दादा आहेत. या सर्वांमध्ये थोडीशी चर्चा रंगतीये की काय होऊ शकतो. 6 बॉल 13 ची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज संजय फसाळे आणि आता 6 बॉल 13 ची आवश्यकता. 6 बॉल 13 ची आवश्यकता. स्ट्रोक लाजवाब पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये मैदानावरती आलेली सिंगल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल. बघता बघता 2 धावा कंप्लीट. एकदा मॅच पुढे गेली. 1 बॉल 4 1 बॉल 5 एखादा मोठा फटका मॅच देखील फिनिश होऊ शकते. एसपीके सुपर किंग संघाला हे माहिती आहे. त्यामुळे पहिले जे 3 ते 4 बॉल आहेत त्यावरती सिंगल डबल घेणं अतिशय महत्वाचं आहे. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये असेल.
डाऊन द बॉल फिल्डर येतील कॅच साठी. कॅच कंप्लीट झाली आहे. फलंदाज मैदानावरती बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतील विकेटचं पतन. नऊ धावेंची आवश्यकता आहे. विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतं. 4 बॉल आणि 9 हे विजयाचं इक्वेशन. चार बॉल 9 ची आवश्यकता. लॉंगॉनच्या दिशेला बॉल जरूर ट्रॅव्हल होतोय. मैदानावरती आलेली सिंगल. 4 बॉल 9 ची आवश्यकता. आता 3 बॉल 8 हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. 3 बॉल 8 हे विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. 3 मध्ये 8 हे इक्वेशन आहे. एखादा मोठा फटका ही मॅच 50-50 बनवू शकेल. 8 धाब्यांची आवश्यकता 3 बॉल मध्ये हे विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. 3 बॉल 8 कुठला संघ जिंकेल पण अतिशय महत्वाचं आहे. यावेळेस देखील आपल्याला पाहायला मिळतोय आय थिंक फलंदाज बाद आहेत. विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजाच्या खेळीचा अंत होत असताना सागर बॅक टू दी पवेलियन. पाहायला मिळतोय 2 बॉल 8 हे विजयाचं इक्वेशन असेल. चला वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं आहे. 2 बॉल 8 2 मध्ये 8 हे इक्वेशन आपल्याला बघायला मिळेल. चला वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं आहे. 2 मध्ये 8. चला बॅटिंग टीम वरती बॅड लाईटचा इम्पॅक्ट पडू नये मित्रांनो. स्पीड अप करा. 2 मध्ये 8 हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. 2 मध्ये 8 ची आवश्यकता. स्ट्रोक यावेळेस जबरदस्त आणि बॉल सीमा पार. सिक्सर षटकार. चेसिंग कंपल्सरी. त्यामुळे 1 बॉल 2 1 बॉल 2 1 मध्ये 2 ची आवश्यकता. बॅटर मैदानावरती पाहायला मिळतात साई. आणि काय बॅटिंग पाहायला मिळते. 1 बॉल 2 ची आवश्यकता. आता अंधारामध्ये बॉल कुठे जाईल कुठल्या खेळाडूकडे येईल त्याची फिल्डिंग कशी असेल हे पाहणं महत्वाचं. 1 बॉल 2 ची आवश्यकता आणि अशा रीतीने एका धावेने सामना झालाय. फिनिश. सामना जिंकलाय ओनली दोस्ती 11 या संघाने. अभिनंदन. हार्ड लक टफ लक एसपीके सुपर किंग्स दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या कारण फार चांगला खेळ या दोन्ही संघांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळालं. चला मॅन ऑफ द मॅच